रक्तदानातून अजितदादांना अभिवादन. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे भव्य रक्तदान शिबिर. महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे प्रेरणास्थान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवापूर शहरातील टाउन हॉल येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, युवा उद्योजक धनंजय गावित, आरोग्य सभापती मीनल लोहार, पाणी पुरवठा सभापती शरद पाटील, नगरसेवक धर्मेश पाटील, मनोहर गावित, शिरीष प्रजापत, सौमित्र गावित, उमेश चव्हाण, नवीद शहा, सीए वतन अग्रवाल, भाग्यश्री गावित, शहराध्यक्ष मनोहर नगराळे, इद्रिस टिनवाला, आरवाय पाटील, महिला शहराध्यक्ष चित्रा चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा, अमृत लोहार, माजी नगरसेवक जैनू गावित, महेंद्र दुसाने, आबादास आतारकर, मिलिंद निकम, जयेश जयस्वाल, अविनाश वसावे, छोटू अहिरे, भालचंद्र पाटील, राजू आगळे, जीवन साळी, जुबेर मंसुरी, सोहेब पठाण यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन तौसिफ स्टारवाला, जुनैद शेख, सोहेब शेख, अमर खाटिक, रिजवान काझी, उजेर शेख, एजाज शेख, कृष्णा मावची व हेमंत नगराळे यांनी केले. या शिबिरात नगराध्यक्ष जयवंत जाधव, त्यांच्या पत्नी दीपाली जाधव, युवा उद्योजक धनंजय गावित, नगरसेवक सौमित्र गावित, नगरसेवक उमेश चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी रक्तदान केले. संकलित रक्तसेवा ब्लड बँक नंदुरबार येथे पाठविण्यात येणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ समाजसेवेचे कार्य असल्याचे सांगत नियमित रक्तदानाचे आवाहन केले. नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी प्रत्येक नागरिकाने रक्तदान करावे, तसेच जयंतीनिमित्त नगरपरिषद हद्दीतील शाळांमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. युवा उद्योजक धनंजय गावित यांनी युवकांनी समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन केले. रक्तदात्यांचा ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावित, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील सर यांनी केले. यावेळी 82 रक्तदात्यांनी रक्तदान केले. नगरपालिकेच्या टाउन हॉलमध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला. लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 13 जुलैपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्याच अनुषंगाने नवापूर शहर आणि नवापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रक्तदान शिबिराचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. अत्यंत चांगला कार्यक्रम हा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे गरजू लोक आहेत त्यांच्यापर्यंत हे रक्त पोचणार आहे. आणि इतका महत्त्वाचा हा कार्यक्रम की एखादा आजारी रुग्ण असेल किंवा एखादी गर्भवती महिला असेल, आमची भगिनी असेल आणि त्यांना रक्ताची गरज असेल, अशा वेळेस हे रक्त त्यांच्यापर्यंत, रक्तपेढीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलेलं आहे. मी मनापासून या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो की एक समाजासाठी लोकभिमुख हा कार्यक्रम आपण आयोजित केला. ज्या लोकनेते आदरणीय अजितदादांचे या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती शिस्त प्रिय असे अजितदादा होते आणि त्यांचे संस्कार या पक्षाला त्यांनी घालून दिले होते की जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. या प्रत्येक याने त्यांनी प्रत्येकाला सेवा करण्याची संधी
ही समाजामध्ये उपलब्ध करून दिली होती आणि त्याच अनुषंगाने आज जरी अजितदादा आपल्यात नसले पण त्यांचे विचार शाहू फुले आंबेडकर आणि मौलाना आझाद यांचे विचार घेऊन आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत पण त्यांचे विचार हे सर्वसामान्यपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम तुमचं आमचं आहे. दादांनी प्रत्येकावर, प्रत्येक तालुक्यावर, प्रत्येक जिल्ह्यावर आणि प्रत्येक कार्यकर्त्यावर प्रेम केलं. जो जो दादांच्या जवळ गेला त्यांना दादा काय आहे हा समजला आणि दादा म्हणजे कामाचा माणूस होता. दादांकडे जर गेलं तर दादांकडे काम घेऊन गेलं तर कोणी खाल्या हाताने परत यायचं नाही असा हा दादांचा स्वभाव होता आणि त्या दादांच्या स्वभावामुळेच हा संपूर्ण महाराष्ट्र आज पेटून उठला आहे की नाही. दादांच्या जयंतीच्या निमित्ताने दादांचं कार्य हे आपल्याला अजरामर ठेवायचं आहे आणि लोकांच्या स्मरणामध्ये जो दादा आहे तो दादांचा काम आणि दादा हा त्यांच्या मनामध्ये जिवंत ठेवायचा आहे. म्हणून हा उपक्रम या युवकांनी उभारलेला आहे. या ठिकाणी माझे सन्माननीय नगराध्यक्ष धनंजय गावित आज 19 जुलै रोजी आज इथं ब्लड कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचे सर्वच नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील व महिला मंडळ असेल, सगळ्यांनी इथं उपस्थिती दिलेली आहे आणि सगळ्यांनी रक्तदान केलेलं आहे. याच अनुषंगाने मी दुसऱ्यांना पण हे करेल का एका रक्तदान केल्याने आपल्या याच्यामध्ये नवीन रक्ताचा साठा तयार होतो. त्याच्याने आपण सगळ्यांनी रक्तदान केलंच पाहिजे. आणि 22 जुलैला स्वर्गवासी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हा सप्ताह सोहळा चालू केलेला आहे कार्यक्रमांचा. या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने निर्णय घेतलेला आहे का आपल्याला आयोजित करायचे आहे व साजरा करायचा. त्या उपक्रमांनी लोकांसाठी आपल्याला काही चांगला उद्देश पुढे घेऊन आपल्याला ते सगळे कामं करायचे आहेत. एवढं सांगून मी 2 शब्द